नमस्कार, मी डॉक्टर रणजित थोरात मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक जाऊन आज आपण इंट्रोडक्शन टू होमिओपॅथी पाहणार आहोत। तर होमिओपॅथीचा शोध 1796 मध्ये लागला। 1796 मध्ये हनीमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला। होमिओपॅथी म्हणजे काय? होमिओपॅथी म्हणजे समचिकित्साशास्त्र। म्हणजेच काय तर समान गुणधर्म असलेलं औषध पेशंटला दिलं जातं। समजा एखाद्या पेशंटला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असतील तर त्या पेशंटला औषध देताना सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणं प्रोड्यूस करणारच औषध दिलं जातं। म्हणजे एखादं औषध 100 लोकांना दिलं जातं, त्यांच्यामध्ये जी लक्षणं पेशंटमध्ये आलेली असतात लोकांमध्ये तशा लक्षणाचं औषध आपण पेशंटला देतो। म्हणजे समान गुणधर्म असलेलं औषध आपण पेशंटला देतो। म्हणजेच एखाद्या पेशंटमध्ये जे लक्षणं असतात समान तशीच लक्षणं त्या औषधाची असतात आणि ते औषध आपण पेशंटला दिलं जातं। म्हणून त्याला आपण समचिकित्साशास्त्र म्हणतो। तर समचिकित्साशास्त्रामध्ये आजार बरे कसे होतात तर ज्याप्रमाणे मॅग्नेटचे सेम पोल रिपेल होतात तर त्याप्रमाणे त्या नियमानुसार सेम पोल रिपेल होतात। म्हणजे समान गुणधर्माचं औषध आणि समान गुणधर्म असलेला आजार हे एकत्र येऊ शकत नाही। ते दोन्ही एकमेकापासून रिपेल होतात आणि त्या ठिकाणी नेचर्स लॉनुसार आजार बरा होतो, निसर्ग नियमानुसार आजार बरा होतो। दुसरं म्हणजे ही औषधं कशापासून तयार केलेली असतात हा अनेक लोकांना प्रश्न असतो। तर ही औषधं इतर औषधाप्रमाणेच आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक औषधाप्रमाणेच वनस्पती, खनिज पदार्थ, प्राणी यांच्यापासून तयार केलेली असतात। त्यांचे अर्क घेऊन त्या अर्कावरती पुढे प्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीने करून ती औषधं तयार केलेली असतात। दुसऱ्या अनेक लोकांचा प्रश्न असतो की सगळ्यांना सारखंच औषध दिलं जातं का? तर नाही, औषधांना कलर नसतात, कारण ते अर्क काढून त्याच्यामध्ये केमिकल न आल्यामुळे त्याला कुठलाही कलर नसतो। त्याच्यामुळे सगळी औषधं दिसायला सारखी दिसतात। म्हणून त्यांना कलर नसल्यामुळे ती औषधं दिसायला सारखी दिसतात। पण अशी वेगवेगळी जवळपास 2000 प्रकारची औषधं होमिओपॅथीमध्ये वापरात आहे। सर्वांचे औषध जरी सारखे दिसत असले तरी प्रत्येकाचं औषध हे प्रत्येकाच्या रुग्णाच्या लक्षणानुसार आणि त्या औषधाच्या लक्षणानुसार याचं एक मॅचिंग केलं जातं आणि त्यानुसार ते औषध दिलं जातं। त्याच्यामुळे प्रत्येकाचं औषध जरी सारखं दिसत असलं तरी ती औषधं प्रत्येकाची वेगवेगळी असतात। मग होमिओपॅथीचा फायदा काय होतो? एकतर होमिओपॅथीमध्ये फार डोसचा वापर फार कमी केला जातो। या औषधाचं जे क्वांटिटी आहे ती इतर शास्त्रांपेक्षा फार कमी आहे, डोस फार कमी असतो, त्याच्यामुळे साईड इफेक्ट कुठलाही नाही आहे होमिओपॅथीला। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शास्त्राला जुनाट आजार बरा करण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे। जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे, जे आजार बरेच होत नाहीयेत, सतत परत येत आहेत, सतत एखादा आजार परत होतोय, सतत डोकं दुखतंय, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाला, परत येतंय, परत औषधं घेतली तेवढ्यापुरतं कमी होतंय, परत होतंय, अशा प्रकारचे जे आजार आहेत, सर्दीचे आजार असतील, घशाचे आजार असतील, डोक्याचे आजार असतील, पोटाचे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, कुठलाही आजार जर परत उद्भवत असेल तर ते बरं करण्याचं सामर्थ्य होमिओपॅथीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे। आणि त्याचा फायदा काय होतो की निसर्ग नियमानुसार आजार बरा झाल्यामुळे तुम्ही आजार होण्याच्या पूर्वी तुमची जी आरोग्याची अवस्था होती त्या अवस्थेला तुम्ही पोहोचता, म्हणजे तुम्ही पूर्णपणे हेल्दी होता आणि हे आजार कमीत कमी कालावधीमध्ये बरे होतात। ह्याला बरा व्हायला फार मोठा कालावधी लागतो असं काहीही नाही। बऱ्याच लोकांचा समज असतो की होमिओपॅथी म्हणजे स्लो, बरेच दिवस बरे व्हायला लागतं, तर असा कुठलाही समज करून घेण्यासारखं काहीच नाहीये। जुनाट आजार सुद्धा कमी कालावधीमध्ये बरे होतात। तुमचं लेवल ऑफ हेल्थ काय आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहे। चांगलं हेल्थ असेल तर मोठा आजार सुद्धा कमी कालावधीमध्ये बरा होतो। तर ज्यांचं लेवल ऑफ हेल्थ जर फार कमी असेल, डाऊन असेल, फार आजार आहेत, बरेच दिवसापासून ट्रीटमेंट घेतात, अनेक औषधोपचार झाले आहेत, त्यांना थोडासा वेळ लागेल, पण सगळ्यांना आजार बरे व्हायला वेळ लागतो हा समज पूर्णपणे चुकीचा आहे। कमी कालावधीमध्ये मोठ्यात मोठे आजार सुद्धा होमिओपॅथीने बरे होतात।